नागपंचमीच्या दुसऱ्या दिवसापासनं पावसानं पुन्हा झोड उठवली. सकाळपासनं तो वारं प्यायलेल्या वासरासारखा राप राप कोसळायला लागला. डोंगरगावचे शेतकरी हवालदिल होऊन गेले. वेगळंच चिन्ह दिसायला लागलं. भरात आलेली पिकं जातात का काय असं वाटायला लागलं. रामदासही चिंतातूर झालेला होता. पाऊस असला की त्याला सुट्टी असे. कामाशिवाय आळसात एका जागी सारा दिवस घालवणं नको वाटत असे, पण नियतीच्या मनात वेगळंच होतं. दुपारी 4-4:30ची वेळ. पर्जन्यवृष्टी चालूच होती. रामदास आपल्या मित्रमंडळींसमवेत मंडळाच्या खोलीत गप्पा मारत बसलेला होता. सुधारित बियाणं आणि सुधारित अवजारांचा वापर करून शेती आधुनिक पद्धतीनं किफायतशीर कशी करावी हे तो त्यांना पटवून सांगत होता. त्यांच्या शंका कुशंकांचं योग्य प्रकारे निरसन करत होता. मनापासून श्रमदेवतेची उपासना आणि काळ्या आईची सेवा केली की आपोआप लक्ष्मी आई प्रसन्न होते, ही गोष्ट तो त्यांना पुन्हा पुन्हा समजावून सांगत होता. दुसरा उद्योग तरी काय होता. तेवढ्यात धाडकन आवाज झाला. चमत्कार झाल्यासारखी मंडळाच्या खोलीची पाठभिंत कोसळली. सारीच्या सारी जमीनदोस्त झाली. विशेष म्हणजे मातीचा एक खडासुद्धा आत पडला नाही. सारेजण घाबरून उठले. भणाणणाऱ्या थंडगार वाऱ्याबरोबर पावसाचे टप्पोरे थेंब आत यायला लागले. खोलीतलं सामान बाहेर काढण्यासाठी कोणाला सांगावं लागलं नाही. 10 मिनिटात त्यांनी सगळं सामान, बाडबिस्तरे मंडपाच्या दुसऱ्या कोपऱ्यात नेऊन ठेवले. रामदासनं सचिंत मुद्रेनं आपल्या चिमुकल्या प्रपंचाची मांडामांड केली. बसण्यासाठी सतरंजी टाकली. तोपर्यंत स्वतःला सावरण्यात तो यशस्वी झालेला होता. सतरंजीवर बसत जणू काही घडलंच नाही असे भाव मुखावर आणून तो एखाद्या स्थितप्रज्ञासारखा म्हणाला, बसा बसा, जीर्ण झालं. उन्मळून पडणं, मातीला मिळणं हा ईश्वरी संकेत आहे. नाही या दुनियेत चिरंतन शाश्वत, जीर्ण होता विनाश हा ईश्वरी संकेत. काहीच शाश्वत नाही आहे. सृष्टीचा हा नियम आहे. भिंत जीर्ण झाली होती, कोसळली. पुन्हा बांधता येईल. यात काय एवढं वाईट वाटून घ्यायचं आहे. अहो, तुमचा परपंच असा उघडे येऊन पडलाय महाराज, तुम्हाला काहीच वाटेना. वाटून काही उपयोग आहे का. एक घरटं मोडलं की पक्षी दुसरं घरटं बांधू शकतात. या गावात मी नाती गोती नसलेला ओपरा माणूस. मनात असलं तरी घरटं बांधू शकणार नाही. अहो, बांधाय कशा पाहिजे. आम्हापैकी कोणाकडं पण येऊन राहावा की. तुम्हाच नाही, आम्ही आता असं उघड्यावर राहू देणार नाही. मी कुणाकडेही कुणाच्याही आश्रयाला येऊन राहणार नाही. कुठेतरी 4 भिंतींचा निवारा पाहिजे हे खरं, पण ते निवाऱ्याचं ठिकाण लहान असलं तरी पूर्ण स्वतंत्र पाहिजे. इथून जवळपास असावं आणि तुम्हा स्नेही मंडळींच्या येण्या जाण्याचा कोणालाही त्रास होणार नाही असं असावं. नाही मिळालं तर हरकत नाही, भिंत बांधून होईपर्यंत. एक ठिकाण आहे बरं का महाराज, तुम्ही म्हणताना अगदी तसंच आहे, बाळा अत्यानंदानं म्हणाला. कोणतं रे. नाथानं त्याला विचारलं. अरे नानांच्या घरामोरली खोली रिकामीच आहे ती. नाही पण कोणाच्या मालकीची आहे. अहो, नानांच्याच आहे महाराज, कोणाला बेतारा असणार नाही अशी. लहान आहे पण दार रस्त्याक आहे. तुम्हाला ठावं असनच की. अहो, टाळं लावलेली ती येलाई ती कावलाची. नाही ती आली लक्षात, पण देतील का ते. अहो, नाना तुम्हासनी नाही म्हणणार नाही, आनंदानं देतील बरं का. नाथा विश्वासानं म्हणाला. ठीक आहे, मग तुझ्यावरच मी हे काम सोपवतो. त्यांची भाड्याची काही अपेक्षा असेल तर ते तुला परखडपणे सांगू शकतील. चालतंय की. नानासनी बरोबर पटवतो बघा म्या. भाडं देखील मागणार नाहीत, लगेच जाऊन शान येतो. नाही आता जाऊ नकोस, उद्या सकाळी कोणाला तरी बरोबर घेऊन जा. एका रात्रीनं असं काय आसमान कोसळणार आहे. दिवाबत्तीची वेळ होत आली आहे, अशा वेळी तिथे जाणं बरं दिसणार नाही. रात्री अंथरुणावर अंग टाकल्यावर रामदासच्या मनात विचार आले. आपल्या प्रारब्धात काय आहे नेमकं. नंदाचं प्रेम व्यक्त करणं, सदाचं लफडं दिसणं, मंडळाची भिंत कोसळणं.
आणि बाळानं नानांची खोली सुचवणं ही सगळी साखळी सुसंगतपणे आपल्याला नंदाकडे घेऊन जाते. आपलं नशीब बलवत्तर आहे का? येऊ घातलेल्या एखाद्या संकटाची तर ही चाहूल नाही ना. काळाच्या उदरात नेमकं काय लपलंय? दुसऱ्यांना मार्ग दाखवण्याचं काम आपण करतो, मग आपल्याला आपला मार्ग का बरं नाही शोधता येत? आपण का बरं वास्तवतेला एवढं घाबरतोय? गवसणाऱ्या मार्गानं धोपटणं जायचं का? पण नेहमीप्रमाणे गुंता वाढत गेला. कूस बदलून त्यांनी तोंडावर पांघरून ओढून घेतलं. डोकं जड झालं होतं. आपोआप पापण्या मिटल्या. दुसऱ्या दिवशी नाथा बाळासह नानांकडे गेला. रामदासला खोली देण्यास त्यांनी जराही आडेवेडे घेतले नाहीत. उलट त्यांना आनंदच झाला. भाड्याचं तर नावही काढू दिलं नाही. सर्वाधिक आनंद नंदाला झाला. तिच्या आनंदाला खरोखर सीमा राहिली नाही. आपल्या प्रीतीला काळेश्वरानं कौल दिलाय असं तिला वाटलं. नाथा बाळा गेल्यावर ती झाडू घेऊन खोलीत गेली. सारी खोली झाडून स्वच्छ केली. घागर भरून पाणी आणून ठेवलं. भिंतीच्या खेळ्याला एक लहानसा आरसा लटकवला. वापरात नसलेली एक लाकडी पेटी नेऊन ठेवली. एक केरसुणी कोपऱ्यात ठेवून खोलीला कडी घालून ती निघून गेली. सकाळचं जेवण केल्यानंतर रामदासनं मंदिरातनं आपला प्रपंच हलवला. सहाय्याला सगळी मित्रमंडळी होतीच. नंदाई मदतीला आली. तिनेच सामानाची व्यवस्थित मांडामांड करून दिली. साऱ्यांची तोंडं गोड करण्यासाठी स्वतःच्या घरून चहा करून आणला. चहा झाल्यानंतर नाना नानींबरोबर नंदा गेली. मग गप्पांना सुरुवात झाली. आठवण येऊन रामदास नाथाला मध्येच म्हणाला, नाथा तू घरी जाऊन ये बघू लगेच. नाही पण कशा करता? अरे तू जा खरं, मी सांगतोय म्हणून जा. पण महाराज काम काय आहे ते तर सांगान का नाही? नाही, घरी जाऊन आल्यावर तूच सांग. रामदास पुन्हा कोड्यात बोलला. आता तुम्ही म्हणताय म्हणून छान जाऊन येतो म्हणा. आपण यायची घाई करू नकोस, निवांत ये. महाराज अहो का कटवताय बिचाऱ्याला? जेवणा खाण्याबिगर काय आहे त्याच्या घरामध्ये? महादा गमतीनं म्हणाला. नाथाचा चेहरा पाहण्यासारखा झाला. तेव्हा रामदास म्हणाला, नाथा तुझा असं वाईट तोंड करून जाऊ नकोस. महादा तुला काही समजतंय का नाही रे? जा नाथा जा, तू येताना जमिनीवरनं ये बरं का. नाथा घरी गेला. अंगणातूनच सासरेबुवा चुलत्यांच्या बरोबर बोलत बसलेले दिसले. नाथाचं आश्चर्य गगनाला जाऊन भिडलं. हवेत तरंगतच तो आतल्या घरात गेला. जिच्या विरहानं तो गेले 5-6 महिने तळमळत होता, जिची तो चातकासारखी वाट बघत होता, ती त्याची धर्मपत्नी छाया चुलीजवळ बसली होती. त्याला पाहताच तिने डोक्यावरचा पदर कपाळावर ओढला. तो घडवंचीजवळ गेला. हंड्यातनं ग्लासभर पाणी घेतलं. घटा पिऊन लागलीच घराच्या बाहेर पडला सुद्धा. रामदासने त्याचा शब्द खरा केला होता. ध्यानीमनी नसताना काळजात ठाण मांडून बसलेली विरह वेदना अशा प्रकारे अनपेक्षितपणे अमृतमय झालेली होती. रामदासच्या खोलीपर्यंत तो जमिनीवरून आलाच नाही. त्यांनी आत पाय टाकताच साऱ्यांनी त्याच्याकडे आश्चर्यानं बघितलं. त्यांनी अतीव आनंदानं रामदासचे पाय धरले. रामदास त्याचे हात धरून त्याला जवळ बसवून घेत म्हणाला, घरी काय आहे ते आता सांग महादाला. महाराज महाराज तुम्ही अंतर्ज्ञानी आहात. अहो छाया आली आहे कसं समजलं तुम्हासनी? तुम्ही भी ज्ञानबतू करा मावानी चिमितकार बेमितकार. नाही ना, त्या चमत्कार वगैरे काही नाही आहे. छाया वहिनींना आज 4 वाजण्यापूर्वी पोहोचती करतो असा मामांनी मला शब्द दिलेला होता. कोण हे मामा? अरे तुझे सासरे बुवा. एवढं पण समजत नाही का तुला? तुम्ही कधी गेला होता? तुझ्यासाठी जावंच लागलं मला गेल्या खेपेला. महाराज तुम्ही तुमचा बोल खरा करून शनी दाखवला. मी तुमचा कायमचा ऋणी झालोय. अरे मीच तुझा ऋणी आहे. त्याची थोडी फेड केली मी. आज तुझ्याकडनं झाकास पार्टी मिळाली पाहिजे बरं का. काय पाहिजे कधी पाहिजे तेवढं बोला फक्त. आता काळेश्वराच्या सायंपूजेची वेळ झाली होती म्हणून रामदास उभा राहून म्हणाला, मी मंदिराकडे जाऊन येतो. तुम्ही गप्पा मारत बसायला हरकत नाही. ना आम्ही पण येतो की. आम्हाला पण महादेवाची सेवा करायचीच आहे ना. बाळा देवाची सेवा सांगून करायची नसते.
त्या सेवेचं अवडंबर माजवायचं नसतं. त्या दयाघनाकडे स्वतःसाठी काही मागायचं नसतं. मग बघ किती आनंद मिळतो ते. साक्षात भगवंत नजरेसमोर साकारतो. कोंदलेसे तेज प्रभा झालीसे एक, नित्य नवा आनंद ओवाळीत श्रीमुख. बाळानं मान डोलवली. भक्ती महिमा त्याला उमजला होता. दुसऱ्या दिवशी 9च्या दरम्यान नंदा आली. तासाभरापूर्वी पावसाची दुसऱ्यांदा भली मोठी वळवासारखी सर कोसळली होती. कामासाठी शेतात जायला वापसा नव्हता म्हणून रामदास भाकरी थापत बसला होता. आत येऊ का असं तिने विचारलं नाही. सरळ स्टोजवळ बसत तिने विचारलं, चला मागं सरा, मी टाकती भाकर. मला येते टाकता. कालवण केलं का? नाही केलं अजून. काय करायचे? तू जरा शांत बसून राहतेस का बाजूला? का बरं? हे काय देऊळ आहे का? इथे आलीस की फक्त तोंडाचं काम करायचं, हाताचं नाही, समजलं? म्हणजे फक्त बोलत बसायचं. नुसतं बोलत बसून राहायचं मला नाही जमणार. हे बघ, तू इथे काहीही काम केलेलं मला आवडणार नाही, बरं दिसणार नाही ते. मी परकी वाटते का तू मसनी? तू वेडी आहेस का खोडी आहेस? परकी नाही तर मग काय आहेस? तुझ्या खोलीत राहायला आलो की मी लगेच तुझा झालो का? बघ वेडाबाई, असला आगाऊपणा करायचा विचार कधीही मनात आणायचा नाही. आणखीन काय काय मनामध्ये आणायचं नाही? काहीही आणायचं नाही मनात. रात्री मी भाजी घेऊन छान येणार होते, मग का नाही आलीस? तुमचे मैत्र आले म्हणून छान नाही आले. तू येशील असं मलाही वाटलं होतं बरं का. तो भाकरी भाजत म्हणाला. वाट बघितली का तुम्ही? रामदासनं तिच्याकडे क्षणभर रोखून बघितलं आणि मग तो स्मित करून म्हणाला, एक गोष्ट सांगितली तो ऐकशील? गोष्ट ऐकाय नाही आले, बाकी सांगून पागा. ही खोली जरी तुझ्या मालकीची असली तरी तू उठ सूट इथे येऊ नयेस असं मला वाटतं. 4-8 दिवसांनी कधीतरी आलीस तर निराळ. गावात उगाच कारण नसताना चर्चेचा विषय व्हायला नको. तुम्हाला बघून क्षण बोलायचं बी नाही वय. असं कुठे म्हणालोय का मी? या का आठीव मी हे तर यायचं टाळन. तुझी कुठलीही अट मान्य आहे मला. रामदास बोलून गेला, मग त्याला पश्चात्ताप झाला. नंदानं भलती चढ घातली तर. परंतु त्याच्या मनात जे आलं ते तिच्या ध्यानीमनीही नव्हतं. ती निरागसपणे म्हणाली, तुम्ही लोकाक जेवायचं बंद करायचं. बाप्या माणसाचा जो काही रोज असन तो घ्यायचा. दुसऱ्याकडं रोज जेवण उपऱ्यावानी वाटते. आणि मी देवळात मुक्कामी असतो म्हणजे? त्यांनी समाधानानं एक दीर्घ श्वास सोडून विचारलं. तिथं पण तू मसनी कवा तरी मी हेच सांगितलं असतं. ठीक आहे, तुझं सांगणं काही वाईट नाही, मी विचार करतो. स्टोव आया चालला आहे, कालवण करायचं नाही का? नाही तर असं करते, मीच आणते कालवण, चालन का? कालवणासाठी डाळ भिजवली आहे, संध्याकाळपर्यंत खराब होईल ती. कामाला जाणार नाही का? बाळाच्या खाचराची सांड काढायची आहे. 2 दिवसांपूर्वी त्यांनी सांगून ठेवलं आहे, पण वरुण राजा रोजच कोसळतोय. नाही पण आता उघडीप देईन असं वाटते. बाळा आला तर मी जाईन. रोज आराम करून भागेल का? माझ्या कामाला कधी येणार तुम्ही? तुझ्या खोलीत फुकटात राहायला आलो आहे. तुमची कामं पहिल्यांदा. सांग काय करायचं आहे? ते खाचरामधलं तण उपसायचं आहे. आज बाळाकडे गेलो तर उद्या तुझ्याकडे येईन. चालन. माणसंच मिळत नाही. तुम्ही आला तर कोणाची गरज नाही. आज तू काय करणार आहेस? तव्यातली डाळ हलवत त्याने विचारलं. भाकर खाऊनशाने खाचराक जाणार आहे. नाना गेल्यात मोरं. आणि नानी काय करतायत? तिने गोदडी घेतली शिवायला. नंदा उठत म्हणाली. रामदासनं तिच्याकडे प्रश्नार्थक मुद्रेनं बघितलं. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव ओळखून ती म्हणाली, खाचराक जायला उशीर होईन, जाऊ का? जा, पण सांगितलेलं लक्षात ठेव. ठेवीन. तुम्ही पण माझी अटी सोडू नका. किरकोळ बोलाचाली करता ही मागची खिडकी आहेच की. इच्छा असूनही तो बोलला नाही. तिला डोळे भरून बघत त्यांनी स्टोवरनं तवा उतरवला. ती अडाणी होती, पण तो समजला होता तेवढी भोळी मात्र नव्हती. उथळ नव्हती ती. ती विचारी, चाणाक्ष आणि चैतन्यदायी होती. त्याला ती आवडली होती, मनापासून आवडली होती. जेवताना तिचाच विचार मनात घोळत होता. प्रारब्ध कृतांत काळासारखं त्याला भेडसावत असताना बाळा बोलवायला आला. काय ठरवलंस बाळा? आज जाऊ की, पाऊस उघडल्यावानी वाटतोय. बैस, जेवलास ना? आता पाणी पडल्याबरोबर तुमच्याकडं आलोय बघा.
5 मिनिटात रामदासनं खाणं संपवलं. स्वयंपाकाची भांडी विसळली. आडाकाडच्या मधल्या बोळानं ते बाळाच्या घराकडे निघाले. आडावर धुणं धुताना नामा जाधवची बायको गीता दिसली. तिच्या जवळून पुढे गेल्यावर बाळा म्हणाला, महाराज तुमची गाठ घेण्यापायी गीता वहिनी 2 वेळा मला म्हणली बरं का. का बरं? कारण नाही सांगितलं तिने. काय नवऱ्याच्या खुनापायी काहीतरी विचारायचं असेल तिनं. अरे पण मी काय सांगणार तिला? अहो तुम्हीच तिला समजून सांगू शकणार. बरं कधी सांगू तिला तुम्हाला भेटायला? लगेच उत्तर देणं शक्य नव्हतं, तरीसुद्धा थोडा वेळ मनाशी विचार करून काहीतरी सांगायचं म्हणून तो म्हणाला, हे बघ अजून 8-15 दिवस जाऊ देत असं सांग त्यांना. गीता पठण झाल्यानंतर गावातले 2 जण येऊन बसल्यामुळे रामदासला स्वयंपाक उरकायला 10 वाजले. नानांच्या भात खाचरात कामाला जायचं असल्यामुळे त्यांनी घाईघाईनं जेवून घेतलं आणि मग तो नानांबरोबर खाचराकडे निघाला. वाटेत त्यांनी नानांना विचारलं, तुम्हाला एकंदर किती जमीन आहे नाना? 5 एकर. एका एकराचं भात खाचर, वरच्या 2 एकरामध्ये भुईमुग आणि कडधान्य, बाकी 2 एकर पाका शेटकडं गहाण आहेत. मग 3 एकरात भागतं का? आता काय तुमच्याकडलं लपून ठेवायचं आहे? परपंचाला काय म्हणून लागत नाही. 2 सालात पाका शेटचा 15,000चा झाला आहे बोवाजा. तरी देखील 3 एकरामध्ये भागणं झालं आहे. आदनंमधनं नंदाबाई रोजंदारीला जाती तेवढा त्याला मिठाचा आधार होतोय. ही उभी होती तेव्हा बरं चाललं होतं, पण आजारी पडल्यापासून समजा इसकोड झाला हो. एकुलती एक पोर, पण तिची साधी साधी हवस पुरी नाही करता येत. आता ती समजवाईक आहे म्हणून बरं, कधी रुसणार नाही, फुगणार नाही. पण कधी कधी काळ झाला घरं पाडत्या तो. गेल्या सालीच उजवाय पाहिजे होती तिला, पर महाराज कशाचाच पत्या नाही. कोणत्या बळा उजवायची सांगा ना. आणि बळच कशी काय कोणाची पात्रात बांधायची? राथन दिस जीवाला घोर लागलाय माझ्या. नानांनी सारी व्यथा उकलून दाखवली. नाना काळेश्वर दयाळू आहे. सुखदुःख हा पाठशिवणीचा खेळ आहे. दुःखाची दरी पार केल्याशिवाय सुखाची हिरवळ दिसत नाही असं विद्वान म्हणतात. परंतु ज्ञानेश्वर महाराज काय म्हणाले ते माहिती आहे? सुखी संतोष न यावे, दुःखी विषादा न भजावे. सुखी संतोष न यावे, दुःखी विषादा न भजावे, आणि लाभालाभ न धरावे मना माझी. म्हणजे नाना सुखाच्या वेळी संतोष मानू नये, दुःखाच्या वेळी खिन्नता धरू नये, आणि लाभ आणि हानीचा विचार मनात बाळगू नये. यावर नाना काही बोलले नाहीत. मनाशी विचार करत ते चालत राहिले. भात खाचर जवळ आल्यावर रामदास म्हणाला, नाना असं दुःखी कष्टी होऊ नका. नशिबाचे भोग ते कोणाला चुकलेत. या कलियुगात कोण सुखी आहे त्यात समाधान मानावं. तुमच्या साऱ्या चिंता दूर करणारा एक दिवस नक्की उगवणार आहे याची खात्री बाळगा. अहो खरी चिंता नंदाबाईच्या माईची होती. ती संपल्या कारणानं आता उभारी आली. जो चोच देतो तो दाना पाण्याची बी सोय करतो म्हणतात. तुम्ही म्हणता तसं घडलं. तुम्हा विश्वास आहे माझा महाराज. नाना खाचराच्या बांधावर जाऊन उभे राहिले. पिकावरून नजर फिरवताना त्यांचा विषण्ण चेहरा टवटवीत झाला. भाताच्या पिकावरनं खरोखर नजर ठरत नव्हती. हिरवंगार सळसळत होतं. जवळ बैल वारदाना नव्हता, तरी नानांनी अविश्रांत मेहनत करून उत्तमपैकी उजवलेलं होतं. धोत्राचा सोगा कमरेला खोचत रामदास म्हणाला, नाना तुम्ही खाचरात शिरायचं नाही. बांधावरची झुडपं तोडून चांदणी गवत फक्त उपटून टाका. नंदा आणि मी 2 दिवसात सगळं तण उपसून टाकतो. आकाशात विरळ ढग होते. लख्ख ऊन पडलेलं होतं. हवाही मस्तपैकी वाहत होती. आल्हाददायक गारवा अंगाला झोंबत होता. सारं शिवार हिरव्या चैतन्यानं लखलखत होतं. धरतीच्या अंगाखांद्यावर विलसणारं हे जिवंत सौंदर्य निसर्गाच्या वैभवाची साक्ष देत होतं. अर्ध्या तासाने नंदा आली तोपर्यंत रामदासची पात कासरभर पुढे गेली होती. आणखी एक बहारदार चैतन्य आल्यासारखं त्याला वाटलं. बांधावर उभं राहून पातळाच्या नेऱ्या गुडघ्यापर्यंत वरती घेऊन तिने कमरेला खोवल्या आणि लगेच त्याच्याकडे स्मितवदनानं बघत ती खाचरात उतरली. तिच्या पायाच्या नितळ गव्हाळी पोटऱ्या पाहिल्यानंतर तारुण्यानं मुसमुसणाऱ्या स्त्रीचं अभिजात सौंदर्य काय असतं याचा त्याला प्रथमच प्रत्यय आला.
ती त्याच्याजवळ येऊन उभी राहिली तरी त्याची नजर तिच्या मदमस्त तनुलतेवरनं बाजूला झाली नाही. तिचे पाणीदार नेत्र, रक्तवर्णी आधर, धारदार नासिका हे सगळं बघताना तो स्वतःला विसरून गेला. लयच निरखून बघतायसा, नंदानं गालात हसत विचारलं. एखादी सुंदर गोष्ट पुढ्यात आल्यावर कोणी रसिक डोळे मिटून घेऊ शकेल का? साधू संन्याशी बी रसिक असतात, हे ठावं नव्हतं. हां, चला वाका खाली. आता काय दिसबुड असतं वर वाकायच्याच आहे. हे बघ, आधी काम. पुऱ्या दिवसाची मजुरी यायची आहे मला. 2 दिवसाच्या कामाला 3रा दिवस लागता कामा नये. असं म्हणून तो तण उपसायला लागला. मग नंदालाही ओणवं होणं भाग पडलं. ती म्हणाली, मजुरी करणाऱ्या माणसानं कामाची एवढी काळजी करायची नसती. या गावातली माणसं असतील तशी. देवानं हे शरीर कामचुकारपणा करण्यासाठी दिलेलं नाही. दुसऱ्याला फसवता फसवता माणूस स्वतःला फसवायला लागतो. तुम्ही शाळा मास्तर व्हायला पाहिलं होतं बघा. लोकांचे बांध साळण्याची अशी पाळी आली नसती मग. रामदास झटकन उभा राहिला. नंदानं अजाणता त्याच्या जखमेवरची खपली काढली होती. त्याच्या चेहऱ्यावरचं स्मितहास्य क्षणार्धात मावळलं. तो व्याकुळ झाला. विषण्णपणाच्या अगणित छटा त्याच्यावर उमटल्या. त्याच्या नेत्रात पाणी दिसताच नंदा बावरली आणि अपराधी स्वरात तिने विचारलं, माझ्याकडून काही चूक झाली का महाराज? नाही, तुझ्याकडून नाही, चूक माझ्याकडनं झाली आहे. असं म्हणून त्याने तोंड फिरवलं. ती 2 पावलं पुढे झाली. अनावधानानं त्याचा हात पकडून म्हणाली, घरची आठवण झाली का महाराज? सांगा की. नंदा, मी शाळा मास्तर होतो. आई होती, वडील होते आणि एक नाजूक सुंदर बहीण पण होती. घरदार होतं, शेतीवाडी होती. पण एक घर सोडलं तर आता काहीही राहिलेलं नाही. दुःखभार पेलवला नाही म्हणून सारं विसरण्यासाठी मास्तरकीला रामराम ठोकून वणवण भटकतोय मी. रामदास कातर स्वरात म्हणाला. नंदा मग काहीच बोलले नाही. जे समजलं ते पुरेसं वाटून ती खाली वाकली, पण तिचं कामात लक्षच लागेना. त्याच्या दुःखानं तिचंही मन ढवळून निघालं. त्याची वेदना स्वतःची वाटायला लागली. जरा वेळानं ती म्हणाली, पाणी पिऊन येऊ चला. तो तिच्या मागोमाग गेला. तिने नानांना हाक मारली. ते येईपर्यंत तो पूर्ववत झाला होता. मोठं नवल वाटलं तिला. नाना पाणी पिऊन गेल्यानंतर तिने विचारलं, अहो तुम्हा एवढा आकाश कोसळला असताना देखील तुम्ही? नंदा, हे बघ, आवडणारा विषय आता पुन्हा पुन्हा काढू नकोस. मला खरोखर माझा भूतकाळ विसरायचा आहे. वेदना या पांघरोनी मी सुखाने नांदतो. वेदना या पांघरोनी मी सुखाने नांदतो. दाटलेल्या आसवांना मी कधी ना हारतो. ती दुपारचं जेवण करून आल्यानंतर बोलण्याच्या ओघात रामदासनं तिला विचारलं, शाळा किती शिकली आहेस? 4थी नापास. बरीच हुशार आहेस की. अहो आम्हाला 4थीला जो मास्तर होता ना, तो शनिवारचा घरी गेला का 4-4, 5-5 दिवस यायचाच नाही. पुस्तकाची आणि आमची कधीतरी 8-15 दिवसातनं गाठ पडायची. कशी होणार पास सांगा बरं? अगं 4थीपर्यंत तरी शिकलीस ना, वय की. मग एवढी अशुद्ध कशी काय बोलतेस? अहो जीभाला ते वळणच लागलंय. तुम्हाला आवडत नसन तर मी शुद्ध बोलायचा सराव करते. फक्त तुम्ही माझ्या चुका सांगत चाला. जिभेला वळण लागलंय. हां, तुम्हाला याच्याऐवजी तुम्हाला असं म्हणायचं. नसलच्या ऐवजी नसेल आणि शुद्ध ऐवजी शुद्ध. अहो एवढं नाही ध्यानात राहणार. मनात आणलं असतं आपोआप राहील. रोज थोडा थोडा प्रयत्न करायचा. हळूहळू पडेल अंगवळणे. नाथा, माधा वगैरे मित्रमंडळींना पण मी शुद्ध बोलायला शिकवणार आहे. मग त्यांच्याबरोबर मला बी शिकवान का? 4-8 दिवसांचं काम नाही आहे हे. 4-6 महिने लागतील ना. मी नाही एवढे महिने लागू द्यायची. तुला शुद्ध बोलायला शिकवणं कठीण आहे. बघू नंतर कधी विचार करून सांगतो. तुम्हाला भेटाय रोज यायचं नाही म्हणून शाने ना. रामदास क्षणभर गालात हसला आणि म्हणाला, थोडं विषयांतर करतो मी. एक गोष्ट तुला विचारायची आहे. विचारा की, एवढं काय अडखळायचे? नाही, विषय थोडा वेगळा आहे. कसला बी असू द्या.
तुला जे माहीत असेल ते लपवून न ठेवता खरं खरं सांगितलं पाहिजे. अहो खरं तेच सांगेन, विचारा तर. पहा बरं, नाहीतर अहो खरंच विचारा की एवढा आडेवेडे कशा पाय घेत आहे. त्या खुनाबद्दल काय माहिती आहे तुला? अहो तुम्हाला या नसत्या उचापती कोणी करायला सांगितले? नंदाचा विरस झाला होता. आंबट तोंड करून तिने त्याला प्रतिप्रश्न विचारला होता. हे बघ, अपराध्याला शिक्षा झाली पाहिजे हे माझं मत आहे. एक खून पचला तर तो दुसरा खून करायला घाबरणार नाही. त्यामुळे अन्याय होत राहतात आणि लोक निमूटपणे सहन करत राहतात. पण ते समजा पोलिसाचं काम आहे, आपल्यावानी साध्या माणसाचं नाही. ते काय घे नाही त्याचा आपल्याला. तिने विषय टाळायचा प्रयत्न केला. हे बघ, गीता वहिनीवर आकाश कोसळलंय. तिला तुमचे गावकरी न्याय देऊ शकले नाहीत. तिच्या समाधानासाठी आणि शक्य झालं तर पोलिसांना तपासाच्या कामी मी मदत करायचं ठरवलं आहे. हे बघा, तुम्ही हे झँग अटकारांना सणांगाव घेऊ नये असं वाटते मला. काय म्हणून कुणाचा वाईटपणा घ्यायचा हो? तुम्ही स्वतःचं दुःख विसरण्याकरता या गावामध्ये आलायसा का दुसऱ्याचं दुःख शिराव घेण्याकरता आलायसा? अगोदरच या गावामधले काही मवाली तुम्हासनी पाण्यात बघतात, त्यामध्ये आणखीन भर पाडाय नको. त्याचा सल्ला पटलेला होता. अगदी मनापासनं तिने सल्ला दिला आणि त्यालाही तो पटला. तिच्या बुद्धिचातुर्यावर खुश होऊन तो नेहमीच्या पद्धतीनं गालात हसत म्हणाला, ठीक आहे, मी नाही पडणार या भानगडीत, परंतु गीता वहिनी मला योगी पुरुष समजते. तिच्या श्रद्धेला तडा जाऊ नये म्हणून काहीतरी थातूरमातूर सांगायला नको का? महाराज, खुनी गावला तर नाना भाऊ परत येणार आहेत का? नाहीच येणार. पाहिजे तर आपण वहिनीला बाकी कोणती मदत करू, पण ही भानगड नको वाटते बघा मला. पटलं बाईसाहेब, लोकांना किती मदत करायची याची मर्यादा आज तुम्हाला पटवून दिलीस त्याबद्दल मी आभारी आहे. निस्त्या कोरड्या आभारावर भागवत आहे का? तिने डोळे मिचकावून खट्याळपणे हसत विचारलं. हे बघ, आभार मानण्याचा हा एकच प्रकार मला माहिती आहे. वल्ल आभार कसं मानतात सांगू का? नको, तूर्त एवढ्यावर भागव. लयच घाबरताय तुम्ही बायकावानी. कसं आहे ना, प्रारब्धाचा मला अजून पुरता अंदाज नाही आलेला. मग असं करा का? काय करू? दिवाळी झाल्यावर एखाद दिवशी तुम्ही नानांना कोणत्या तरी निमित्ताने तुमचं गाव दावाया घेऊन शनी जावा. नानांच्या मनामध्ये काही संशय राहायला नको म्हणून शनी जायचं. बराच विचार केलेला दिसतोयस. अहो निम्म्या रातीपत्र डोळ्याला डोळा लागत नाही, आपसुक विचार येतात मनामध्ये. काम करता करता त्यांच्या अशा प्रकारे काही गोष्टी चाललेल्या होत्या. दिवस केव्हा क्षितिजावर टेकला ते सुद्धा त्यांना समजलं नाही. नानांनी हाक मारली तेव्हा ते भानावर आले. प्रीतीचं रोपटं अंकुरलं होतं. हे समाधान काही कमी नव्हतं. नंदा तर स्वतःच्या प्रारब्धावर भलतीच खुश झाली होती. ते खाचराच्या बाहेर आले. सांडीबाहेर पडणाऱ्या पाण्यात हातपाय धुवून गावाकडं निघाले. रामदासला मंदिरात जायला रोजच्यापेक्षा थोडा उशीरच झाला. ज्यावेळी त्याचा स्टोव पेटला त्यावेळी बरोबर 8 वाजले होते. दुसऱ्या दिवशी नाना खाचराकडे आले नाहीत. परस्पर वरच्या भुईमुगाच्या शेताकडे गेले. नंदाबरोबर ते येतील असं रामदासलाही वाटलं होतं. त्याला मोठं नवल वाटलं. 2-3 उलटसुलट विचार मनात येऊन गेले. नंदा जवळ आल्याबरोबर त्याने विचारलं, नाना नाही आले? ते गेले वरच्या वावराक. तुला एकटीला सोडून? अहो एवढं थकवायला काय झालं तुम्हाला? का काय झालं म्हणजे? अगं इथे आपण दोघं, आजूबाजूला कोणी नाही. नानांनी इथे यायला हवं होतं. त्यांचा माझ्यापेक्षा तुमच्यावर जास्ती विश्वास आहे. विश्वासाबद्दल मला नाही म्हणायचं, पण माणूस सुतावरनं स्वर्ग गाठू शकतो. लोकांच्या जिभेला हाड नसतं. कोणाच्या जिभेला हाड नसतं. नका चिंता करू, नाना दुपारच्याला खाचरा काही येणार आहेत. अरे तोपर्यंत तरी आपण दोघंच असणार ना इथे. आय ग. नंदा मोठ्यांदा किंचाळली. त्यांनी चमकून तिच्याकडे बघितलं. तिने उजव्या हातामधलं बोट डाव्या हातानं गच्च पकडलं होतं. उजव्या हाताला कंप सुटलेला होता. डोळ्यात टचकन पाणी आलं होतं. त्यांनी घाबरून विचारलं, अगं काय झालंय? काटा मोडला हो. आय 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 ती कणत म्हणाली. त्यांनी तिचा हात हातात घेतला. हात कंप पावणं चालूच होतं. वेदना मस्तकापर्यंत गेली होती. चेहरा रडवेला झाला होता. त्यांनी तिच्या दंडाला धरलं, बांधावर नेलं. काटा बराच मोठा होता, लगेच काढणं भाग होतं. तो म्हणाला, अगं तू असं लहान मुलासारखं काय करतेस? लई यादना चालल्या तो.
थोडी कळ काढ, 5 मिनिटात काटा काढतो. तुम्हाला जमन का? मला जमणार नाही असं वाटतंय का तुला? त्याने तिच्या बांगड्यातली पिन काढली, तिचा हात गच्च पकडला, काटा काढायला सुरुवात केली. ती जोरजोरात आई ग बाई ग करायला लागली. डोळ्यातनं आसवांचे थेंब टपाटपा पडायला लागले, पण त्याने काटा काढणं थांबवलं नाही. 10-12 मिनटं लागली. काटा निघाला तेव्हा ती त्याला जवळजवळ बिलगली होती आणि ती गोष्ट दोघांच्या ध्यानीमनी सुद्धा नव्हती. मेहरबानी, आसपास कोणी नव्हतं. त्या पलीकडच्या बांधावर एरंडाचं झाड आहे. चीक लावून ये म्हणजे जखमेत पाणी होणार नाही. आणि संध्याकाळी गुळाचा चरका दे. रामदास तिच्यापासनं बाजूला होत म्हणाला, व्हाईस पाणी देता का? तोंडाला लय कोरड पडली हो. ठीक आहे, पाणी पी, थोडी विश्रांती घे आणि घरी जा. नाही हो, तण काढायचं झालं पाहिजे ना. मी काढतो, तुला आता नाही जमणार. अहो जमल तेवढं डाया हाताने काढीन की. फार शहाणी आहेस तू. घरी जायचं नसेल तर दिवसभर बांधावर बसून राहा. बांधावर बसून राहणं जमणार नाही. तुमच्या जवळ उभी राहणार. अहो दिसभर बांधाव, तुमच्या बिगर करमणारच नाही मला, ती लाडीक स्वरात म्हणाली. नंदा, तू फार वाहवत चालली आहेस बरं का, हे बरं नाही आहे. बऱ्या वाईटाचा विचार गावामध्ये करा हो. इथे नाही करायचा. अहो भलतं सलतं वाईट कराया मीच सांगणार नाही ना. श्रोते हो, हा होता पोपटराव भसेलिखित प्रारब्ध या कादंबरीचा 7वा भाग. 8वा भाग उद्या. पण एक विनंती, तुमच्याकडनं जर चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल तर आत्ता वरती माझा फोटो दिसतोय, त्या फोटोला क्लिक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. भेटूयात उद्या 8व्या भागासह. तोपर्यंत नमस्कार मित्रो.